नमस्कार. दिवाळी होऊन आता 15 ते 20 दिवस झाले आणि मला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा होता. त्याचं एक कारण म्हणजे दरवर्षी ज्यावेळेस आम्ही भाऊबीज, रक्षाबंधन सेलिब्रेट करू ना, त्यावेळेस कोणी ना कोणी गायब असतं. म्हणजे फोटो व्हिडिओमध्ये येत नाही आणि लहान मुलं असती की त्यांचे थोडेसे टँट्रम्स असतात. त्यामुळे ह्या वर्षी म्हटलं की सगळंच जण एकत्र क्लिपमध्ये आहे, तर हा व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर केला पाहिजे. दरवर्षी मुलींची एक्साइटमेंट खूप जास्त असते, कारण की मी भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, रामतर्फे त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट आणत असते. तशा तर रामला 2च बहिणी आहेत, पण माझ्या भावाची मुलगीसुद्धा आहे, सो तिलासुद्धा मी काहीतरी गिफ्ट त्यांच्यासोबत घेऊन येतच असते. गिफ्ट डिस्ट्रिब्युशन झालं आणि त्यानंतर आता एक्साइटमेंट होती, की आता याच्यामध्ये काय आहे? तशी तर मुलं खूप जास्त एक्सायटेड होते आणि एक दिवस आधीच मला म्हणत होते, की "मावशी मला पाहू दे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे?" तरीसुद्धा मी काय त्यांना दिलं नाही. भाऊबीजच्या नेक्स्ट डेचा हा व्हिडिओ आहे. त्या दिवशी आम्ही मुलांची नेहमीच भाऊबीज किंवा रक्षाबंधन सेलिब्रेट करत असतो, सो दॅट आम्हाला सर्व जे काही फोटो असतील ते व्यवस्थित काढता येतील आणि मुलांनाही एन्जॉय करता येईल. दोघांसाठी मी घड्याळ आणले होते आणि मुलींसाठी मी अशा छान पर्स आणल्या होत्या. आता परी काही इथे नव्हती, ती मामाच्या गावाला गेली होती. त्यामुळे तिचं एक गिफ्ट जे आहे ते बाकी होतं, सो दॅट ती आल्यानंतर तिलासुद्धा ते घेता येईल. सर्वजण काय ओपन करतात असं राम कुतूहलाने पाहत होता आणि त्यानंतर परीचं गिफ्ट त्याने असं ओपन करायला घेतलं होतं. त्यानंतर मग आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि असा होता आमचा भाऊबीजचा दिवस. बाकी तुम्ही कशी सेलिब्रेट केली हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.